कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। क्रीडा संकुल येथे 2 फेऱ्यात होणाऱ्या मतमोजणीसाठी तब्बल 77 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। रहमतपूर नगर परिषदेची निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी व शिवसेना अशी दुरंगी पार पडली। 10 प्रभागातील 20 जागेसाठी 40 उमेदवार व थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार असे एकूण 42 उमेदवार एकमेकाविरोधात लढले आहेत। 2 डिसेंबर रोजी प्रचंड चुरशीमध्ये झालेल्या या लढतीचा निकाल रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे। मतदानानंतर मतदान यंत्रे रहमतपूर येथील क्रीडा संकुल येथे तयार केलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत। 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून सुमारे 11:30 वाजेपर्यंत निकाल पूर्णपणे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 10 टेबल व 2 फेऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी केली जाणार असून यासाठी 77 कर्मचारी नेमण्यात आले आहेत। प्रत्येक उमेदवारासह त्यांचे 2 प्रतिनिधी व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह त्यांचे 10 प्रतिनिधी यांना क्रीडा संकुलात निकाल ऐकण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे। नागरिकांना निकाल ऐकण्यासाठी क्रीडा संकुल परिसरात 10 स्पीकर लावण्यात आले आहेत। मतमोजणीच्या वेळी क्रीडा संकुलकडे येणाऱ्या तिन्ही रस्त्यावरून मोठी वाहने क्रीडा संकुल परिसरात आणण्यास प्रतिबंध करण्यात आला असून मतमोजणी कक्षात जाणाऱ्या व्यक्तींना विनापरवाना मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे। शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी उमेदवारासह कार्यकर्ते व नागरिकांनी सहकार्य करावे। कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणाकडून प्रयत्न झाल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांनी दिला आहे।